आज या ठिकाणी आमचे बंधू विश्वास गायकवाड आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमची वहिनी विजेता गायकवाड यांनी इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे ओटी गावामध्ये. सलग तिसरं वर्ष आहे. मला वाटतं गेल्या वर्षी आपण कवालीचा कार्यक्रम वगैरे ठेवला होता 1-2 वर्षापूर्वी. आणि प्रत्येक इफ्तार पार्टीला मी स्वतः या ठिकाणी येत असतो. आमचे बंधू स्वतः सगळा खर्च करून आमचे मुस्लिम बांधव असतील, बहिणी असतील आमच्या काय आणि इथले समाजातील सगळे घटक असतील इथं राहणारे. इथं मुस्लिम एरिया जास्त आहे. तर आमचे बंधू स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या कष्टातून जर प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टी घेत असतात. मला वाटतं ही तिसरं वर्ष आहे. तर ह्या इफ्तार पार्टीचं विशेष काय आहे तर इफ्तार पार्टी म्हणजे आमच्या सगळ्या महिला मंडळ सर्व समाजविषयक ज्या महिला आहेत ह्या महिलांनी एकत्रित देऊन जे काही इफ्तार पार्टीचं नियोजन त्यांनी अतिशय नेटकं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये मग त्याचं ते उपवास सोडताना रोजा सोडताना त्यांना लागणारे फराळ असतील, त्यांना लागणारे जेवण असेल, हे सगळ्या सर्व महिलांनी केलेलं आहे. आणि त्यांनी हे केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आमच्या बंधूंच्या वतीनं आणि त्यांच्या मिशेसच्या वतीनं त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना छोटी भेट देण्यात येत आहे. मी विनंती करतो विश्वास गायकवाड साहेबांना त्यांनी आपण जी काय छोटीशी भेट आलेली आहे भेट किती मोलाची महत्वाची नाही, परंतु एखाद्या व्यक्तीनं एखाद्या माणसाने एखाद्या लोकांनी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान अनेक प्रकारचं असतं. या ठिकाणी त्यांनी योगदान दिलं त्याबद्दल आमच्या बंधूंच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक आमच्या भाभी काही महिला त्यांना दिदी आहे, भाभी आहे, त्यांच्या वतीने या ठिकाणी आम्हाला इथे त्यांचं त्या बक्षीस या ठिकाणी त्यांना ती भेट देण्यात येत आहे. इफ्तार पार्टी निमित्त या ठिकाणी महिलांना भेट देण्यात येत आहे. त्याचा सर्व महिलांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माझी कामाला जातील ना जेवण फोटो घे. आज 2026 मध्ये जे तिसरं वर्ष आहे इफ्तार पार्टीचं आयोजनाचं. तर ह्या वर्षी किती काही मुलांना वेळ न भेटल्यामुळे ह्या सर्व महिलांनी इफ्तार पार्टीचं आयोजन मी केल्यानंतर ह्या सगळ्या एकत्र आल्या आणि जेवण बनवण्यापासून ते वाढण्यापर्यंत ते सर्व काम भाजीपाला कापणं वगैरे जे काय असेल हे सर्व या सगळ्या महिलांनी मिळून केलं. म्हणून हे तिसरं वर्ष माझं जे आयोजनाचं होतं हे पूर्ण झालं आणि त्याकरता या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि इथून पुढेही असंच हे जे कार्य मी करतोय त्याला मला साथ द्यावी आणि हे कारण
कार्य हमेशा सतत पुढे चालत राहावं हीच माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि सर्वांनी अशीच मला साथ द्यावी पुढे आणि पुढच्या वर्षी आपण ह्या वर्षी गेला याच्यापेक्षा चांगला इफ्तार पार्टीचं आयोजन करू आपण हे मी सर्वांना बोलतो आणि सर्वांचे आभार मानतो. सर्वांना ईद मुबारक. मामा